ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी परत आली आहे एक नवीन प्रोडक्ट सोबत. सो आजचा व्हिडिओ खूप एक्साइटिंग असणार आहे, कारण मी फक्त प्रोडक्ट रिव्ह्यू नाही करणार आहे, तर मी तुमच्यासोबत प्रोडक्ट अनबॉक्सिंग सुद्धा करणार आहे. येस, सो ही जी आपली सिरीज चालू आहे, ज्याच्यात मी माझ्या बाळासाठी जे जे प्रोडक्ट्स मी वापरले आहेत, जे जे प्रोडक्ट्स मी विकत घेतले आहेत आतापर्यंत, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू शेअर दिस न्यू प्रोडक्ट टुडे. सो ह्याला आपण अनबॉक्ससुद्धा करूया, प्रोडक्ट बघूया सुद्धा, या विषयावर बोलूया सुद्धा. आणि लेट्स सी हा प्रोडक्ट कसा आहे, कारण मी स्वतःसुद्धा अजून बघितला नाही आहे. मी तुम्हाला थोडंफार ह्या प्रोडक्टचा बॅकग्राऊंड सांगते की मी हा प्रोडक्ट का मागवला आहे. आणि लेट्स सी, जर तुम्ही प्रोडक्ट ओपन करण्याच्या आधी गेस करू शकलात तो कमेंट करा. इफ नॉट देन बाय द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला कळेलच की हा प्रोडक्ट काय आहे. सो आता माझं बाळ जे आहे ते 8 महिन्याचं झालेलं आहे आणि त्याने आता क्रॉल करणं तर सुरू केलंच आहे. आणि या मंथमध्ये त्याचं क्रॉल करणं इतकं सिरियस झालं आहे की तो फक्त आता डेमध्ये क्रॉल नाही करत, तो रात्रीसुद्धा क्रॉल करतो आहे. सो येस, जेव्हा आम्ही सगळे झोपलेले असतो त्याला आता सवय झाली आहे की तो मूवमेंट खूप करतो. कधी ब्रेडच्या या कोणामध्ये जातोय, कधी माझ्या डोक्याजवळ असतो, कधी माझ्या हस्बंडच्या जवळ असतो. तर आम्हालाच माहिती नसतं की तो बाय द मॉर्निंग कुठे असतो म्हणून. आणि या सर्वांमध्ये काय होतं की आधी तर माझी झोप तुटायचीच भरपूर अशी, कारण प्रेग्नन्सीमुळे झोपणं खूप कठीण होतं. पण आता झोप तुटते की बाळ कुठेतरी आहे माझं. आणि मध्यंतरी असा एक इन्सिडेंट झाला की तो असं झोपेत असताना बेडच्या साईडला खाली आम्ही पिलो लावतो फॉर सेफ्टी, तिथे असं तो सरकून सरकून ऑलमोस्ट पडण्यात गेला आणि मी त्याला पकडलं नेमकं त्यावेळीस. बट मग त्याच्यानंतर इट वॉज व्हेरी स्केरी की बाबा ह्याला असं रात्री आपण झोपवणं थोडं नॉट सेफ आहे. सो आम्ही डिसाईड केलं की त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागेल. आणि तेव्हा आम्हाला हा प्रोडक्ट भेटला जो आहे बेड प्रोटेक्टर. तर हा ब्रँड जे आहे त्याची मी लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाकीनच. आणि या प्रोडक्टला मी असेंबलसुद्धा आता करीन आणि मग बघूया आपण की कसा आहे हा प्रोडक्ट. यासोबत भरपूरसे काहीतरी रॉड आलेले आहेत आणि हा एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे की कसं मला करायचं आहे हे सेटअप. सो मी एक काम करते, मी हे क्विकली असेंबल करते आणि मी तुम्हाला दाखवते मग हा प्रोडक्ट कसा आहे. तो गाईज ये ऑलमोस्ट अर्ध्या तासाच्या एक्सपेरिमेंटनंतर मला कळलं की ह्याला सेटअप कसं करायचं आहे. थोडंसं कन्फ्युजिंग असू शकतं थोड्या लोकांसाठी, बट इट्स ओके, एवढं डिफिकल्ट नव्हतं. हे खालचं जे बॅरेक आहे हे जाणार आहे माझ्या बेडच्या मॅट्रेसच्या खाली आणि या वरचा सेटअप कम्प्लीट वरती राहणार आहे. तर आता मी ह्याला मॅट्रेसच्या आतमध्ये सेट करून दाखवते. पुढे जा. येस, सो पावण्या तासाच्या मेहनतनंतर हे सेटअप झालेलं आहे माझ्या मागे. खूप छान प्रोडक्ट आहे, बेबीसाठी ते एकदम परफेक्ट आहे आणि क्वालिटी इज टू गुड. मी ह्याला पूर्णपणे सेटअप करून माझ्या बाळाला ते खेळायलासुद्धा सोडलेलं. तो उभासुद्धा राहिलेला तिथे, बाय द वे व्हिडिओवर मला घेता नाही आलं. बट अगेन इट्स व्हेरी सेफ, त्याच्यावर रिलाय करू शकतो आपण, असा प्रोडक्ट आहे. आणि ह्याचं बेस्ट पार्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो इथे तुम्हाला स्विच असा दिलेला आहे. सो हा स्विच जर तुम्ही दाबलात तर हे असं फोल्ड होतं आणि या साईडने पण मी हा स्विच दाबते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो हे कम्प्लिटली अशा प्रकारे हाफ टर्न होतो. हे हाफमध्ये असं डिवाइड होऊन जातो हा बेड. सो तुम्ही असं जर बघा तर इथे काहीच नाही आहे, इथे बेडच्या वरच्या लेवलला काहीच दिसत नाही. तुम्ही आतापर्यंत जेवढे सुद्धा बेड रेलिंग बघितलेले ना, तर त्याच्यात काय प्रॉब्लेम होता मला की त्याच्यात एक अशी दांडी कॉर्नरला इथे या साईडला अशी एक दांडी उभी राहायची आणि ते खूप विचित्र वाटायचं फुल डे यूज करताना. आता माझ्याकडे हा ऑप्शन आहे ह्याला हाफमध्ये बेंड करायचा, जे मी इथे बेंड केलं आहे. आणि ह्याला सिम्पली तुम्ही असं वर कराल तर हे पुन्हा लॉक होऊन जातो.
दॅट्स इट. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर इथे थोडी हाईट मी ह्याला वर घेतलेलं आहे. सो मी आता हे ट्रायल आणि एररच होतं, तर त्याच्यामुळे ह्याला हाईट ॲडजस्ट केली नाही आहे मी सध्या. बट इथे मला ऑप्शन दिलेलं आहे की हाईट ॲडजस्ट करायचं. सो जर मला हवं तर मी माझ्या बेडच्या मॅट्रेस एवढं त्याची हाईट चेंज करू शकते. सो इथे हाईट ॲडजस्टमेंटचा पण ऑप्शन आहे, फ्लॅप होण्याचा पण ऑप्शन आहे. तुमच्या रूमच्या अस्थेटिक्ससोबत सुद्धा हे काही मध्ये आवळाढवळ नाही करणार आहे. सो ऑल इन ऑल इट इज व्हेरी गुड प्रोडक्ट. आणि न्यू पॅरेंट्स किंवा न्यू पॅरेंट्सचं नाही, बाळ एक 5-6 महिन्यानंतर क्रॉल करायला सुरू करेल. सो आफ्टर फ्यू मंथ्स हा प्रोडक्ट तुम्हाला नक्की लागणार आहे. आणि मी आता सध्या हे एका साईडचं मागवलेलं जस्ट टू सी, कारण याआधी मी जे मागवलेलं त्याच्यात दांडा उभं राहत होता फुल डे, ते मला आवडलं नाही. त्यामुळे मी हे एका साईडचं सध्या मागवलं आहे. मी आता बाकी सेकंड आणि थर्ड साईड मे बी मी मागवीन, बट हां दुसऱ्या साईडलासाठी तर मी नक्कीच हे मागवणार आहे. सो दिस इज अ रिअली गुड इन्व्हेस्टमेंट. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, बट इट्स नॉट मोर एक्सपेन्सिव्ह दॅन युअर बेबीज सेफ्टी. सो येस, हा होता आजचा माझा प्रोडक्ट. होप यू ऑल लाईक्ड इट. डू लाईक माय व्हिडिओ, सबस्क्राईब टू माय चॅनल आणि बेल आयकन वाजवून ठेवा, कारण असे नवीन नवीन प्रोडक्ट घेऊन मी येत राहणार आहे तुमच्यासमोर. आणि जर कोणी तुमच्या नजरेत आई बाबा होणार आहे किंवा कोणाला हा प्रोडक्ट आवडेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो या, टिल देन सी यू टुमॉरो. बाय बाय.